नमस्कार मंडळी. दुःखाचा अंधकार क्षणात दूर सारून तुमच्या आयुष्यात सुखाचा हास्यपर्व सुरू करण्यासाठी आम्ही घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम, को पावर्ड बाय गार्नियर मास्क. मंडळी, आज देखील आपल्या बरोबर धमाल करण्यासाठी उपस्थित आहेत सोनी मराठी परिवारातील अष्टनायिका. त्यांचं देखील मनापासून स्वागत. चला तर मंडळी बघूया कालच्या भागात आपल्या विनोदवीरांनी हास्यजत्रेच्या या मंचावर लावलेली हास्यमाळ. आजच्या भागात लाफ्टरचा किती धुरळा उडवते ते सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम. मंडळी, आपल्या नेहमीच्या पंचेसवर सुद्धा बोनस लाफ्टर मिळवणारा समीर चौघुले आज दिवाळीचा बोनस मागायला गेलाय कॉमेडीतल्या बॉस माणसाकडे, अर्थात विशाखा सुभेदारकडे. बघूया त्याला किती बोनस मिळतोय ते. हॅलो आरोही, ते चौघुले आलेत का ऑफिसला? नाही मॅडम, त्यांचा फोन आला होता उशीर होतोय म्हणून. त्यांचा काहीतरी भयानक अपघात झालाय. पाय मुरगळलाय. पाय मुरगळणे हा काही भयानक अपघात आहे का? हा माणूस इथे ऑफिसला कामाला लागला ना, हाच एक भयानक अपघात झालाय माझ्या आयुष्यात. एनिवे, ते आलं ना की त्याला पाठवून द्या आतमध्ये. ओके मॅडम. काय अरे कैसा आहे? हा, सुरांवर राग काढून झाला का? अरे मी म्हणतो ऑफिस मधला व्हाईट वॉकर आला का? त्या तुमच्या मॅडम आहेत, त्यांनी तुम्हाला आत बोलवलंय. ओ रिअली? जातो मी. पाय मुरगळलं ना तुमचं? रे बरं झालं आठवण करून दिली यार, विसरलो तुम्ही. सॉरी. टक टक मैं आय कमी नहीं औरत है तू मॅडम. मला ना कंटाळा आलाय तुझ्या या वाक्याला रिॲक्ट होण्याचा पण. एनिवे, या या आत या. अरे तुम्ही असेच आलात? हा मग आज तो दाराचा आवाज नाही केला? थँक्यू आठवण करून दिल्याबद्दल. नाही नाही काय काय नक्की मुरगळले काय? हे पाय पाय मुरगळलाय. मग एवढा ताण? हो, पाय मुरगळलाय त्यामुळे एकदम कपाळात दुखायला लागलं, एकदम असं वेदना व्हायला. मॅम, कॅन आय टच द डाउनटाउन ऑफ माय हे डाउनटाउन? बसा बसा बसा. आज काय कारण? आज काय कारण म्हणजे ऑफिसमध्ये उशिरा येण्याचं काय कारण? मॅडम, आज मोठ्या अपघातातून मी बचावलेलो आहे. माझा पाय मुरगळलाय मॅडम. म्हणजे मी माझ्या बिल्डिंगच्या खाली आलो ऑफिसला यायला. मी रिक्षाला हात करणार इतक्यात माझ्या मनात विचार आला की अरे दिवाळी तोंडावर आली आहे, दिवाळी तोंडावर आली आहे, माझ्या बॉससाठी मी दिवाळी गिफ्टच नाही घेतलं. मी असं गरकन फिरलो मॅडम. तुम्हाला माहिती आहे मी इथून खूप शार्प आहे. गरकन फिरलो पण माझ्या पायांनी नोटीसच केलं नाही. ते पाय तिथेच राहिले, वरची बॉडी गरकन वळली आणि मुरगळ असा पाय एकदम मुरगळून गेला मॅडम. ही जी तुमची क्रिएटिव्हिटी तुम्ही फालतूपणात वाया घालवतात ना, ते जर ऑफिसच्या कामात वापरली असती ना, तेव्हा ना सिनियर क्लार्क झाला असतात तुम्ही. बेटा इसी को लाइफ कहते हैं. गबरे शाण्या. कोण बेटा? कसली जिंदगी? सॉरी. किती वाजले? किती वाजले? जा कामाला लागा, ऑफिसच्या कामाला लागा. चला. हो, पण मी तुमच्यासाठी गरकन वळून जो फराळ आणलाय तो तर देतो तुम्हाला. तुम्ही डोंट वेस्ट युअर टाइम प्लीज. तुम्ही ऑफिसला जा. मॅडम, मी फराळ आणलाय मॅडम. मला माहिती आहे यावर्षी तुमच्याकडे दुःखी दिवाळी आहे. तुमच्या आजी सासूबाई संत्र्याची बी गळ्यात अडकली आणि गेल्या त्या. मला माहिती आहे, कल्पना आहे मला. त्यासाठी मी तुमच्यासाठी फराळ आणलाय. पद्धत असते मॅडम, ज्यांच्याकडे दुःखी दिवाळी असते त्यांच्यासाठी फराळ द्यायची पद्धत असते मॅडम. हे मी तुमच्यासाठी आणलंय मॅडम, प्लीज घ्या मॅडम. तुम्ही खरंच माझ्यासाठी फराळ आणलाय? हो येस मॅडम. हाऊ स्वीट इज दॅट. येस येस. ओके. मग खरं आजकाल एवढं कोणी कोणासाठी करत नाही. मी तुम्हाला उगाच नावं ठेवते पण थँक्स. म्हणजे एवढं आठवणीन तुम्ही फराळ घेऊन आला. थँक्यू सो मच. जानू डोळे पुसत. लायकीत राहायचं. ऍक्च्युअली तुम्ही असं वागताना तर मला प्रचंड राग येतो, पण तुम्ही जरा नीट वागायचं ना प्लीज. येस मी
हे जस्ट एक एनिवे थँक्यू फॉर दिस. येस ओके. ओ चकली ही अशी भिजलेली काय? पाणी पडलं असेल त्याच्यात काहीतरी. एक मिनिट, यात काय मसाला पापड कसं काय आला? अरे काढायचा राहिला बहुतेक तो. बिअरचं बूच. तू काय बार मधला शिल्लक राहिलेला चाकणा घेऊन आलायस मला फराळ म्हणून? चकली लाज वाटते तुला? चकली आहे त्याच्यात म्हणून म्हटलं. शट अप. काल आधीच काढून घेतली मग बसलो मी. तुला काही लाज वाटते? काय कोण माणूस आहेस का कोण आहेस कोण तू? हे अरे कुठल्या मातीचा बनलायस तू? हसतोस काय? तू तुझ्या बॉसला फराळ म्हणून चाकणा देतोस? नॉनसेन्स. सॉरी. हे काय आहे? उचल उचल पुडक. जा कचऱ्याची पेटी दाखव त्याला जा. हे नकोय तुम्हाला? हे काढण्यासारखं आहे? आहे का? ठीक आहे मम्मी जातो मम्मी. प्लीज जा प्लीज. हॅव अ नाईस डे. थँक्यू. प्लीज आपण पण कामाला लागा, खूप कामं पेंडिंग आहेत. हो, मॅम. कळतंय तुम्हाला? प्लीज मूव फास्ट. काय 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 काय? What? मी जस्ट जात होतो. आउट फास्ट. ओके ऍक्च्युली माझं काम होतं काय मॅडम. काम आहे तुमचं आता? मला 15 दिवस रजा हवी आहे मॅडम. का? मला फिरायला जायचंय. मला टेन्शन आलंय, स्ट्रेस आलाय, कामाचा फटीग आलाय मला एकदम. कसला फटी? रोज रोज काम करून एकदम असं. अरे फटीचार माणसा, 2 रुपयाचं तरी काम करतोस का रे? कसला फटी आणि कसला स्ट्रेस? सॉरी. रोज आपल्या कामाला उशिरा यायचं. मी उशिरा येतो मॅडम. मी उशिरा येतो मान्य करतो, पण एकदा आल्यानंतर वाघासारखं काम करतो मॅडम. अख्खं ऑफिस मी सांभाळतो मॅडम. अरे साधं पाय मुरगळ्याचं बेरिंग नाही सांभाळते तुला हो. आणि ऑफिस सांभाळायच्या गोष्टी करतोस. ते राईट. जा ना जा कामाला जा जा. काही मिळणार नाही सुट्टी बिट्टी. आउट. फायनल आहे म्हणजे आउट आहे. या इट इज फायनल. हो आई. आता हा दुखत होता ना. हो सॉरी. झाली टंगळ मंगळ करून तर जरा प्लीज जरा कामाला लागा प्लीज. मूव्ह. काही सुट्टी वगैरे मिळणार नाही. आउट. ठीक आहे म्हणजे मग गो टू युअर डेस्क प्लीज. एकदम फायनल काही नाही. या प्लीज. बघा नाहीतर चुटपुट लागून राहील कशाला तुम्हाला. चुटपुटू? काय नवराच माझा का बॉयफ्रेंड? वाव. शट अप. आउट. कामाला लागा. स्वतःच्या हक्कांसाठी लढलंच पाहिजे. रिमूव्ह युअर हँड्स. रिमूव्ह युअर हँड्स. मला दिवाळीचा बोनसाय हवाय. काय हवंय? हो काय हवाय? मला दिवाळीचा बोनसाय हवाय. ऑफिस मधला प्रत्येकाला तुम्ही बोनसाय देता, मला आजपर्यंत बोनसाय दिलेला नाही. आय वॉन्ट माय बोनसाय राईट नाव. ऐक ए अकलेच्या बोनसाय झाडा. जो शब्द आपल्याला बोलता येत नाही ते मागायची लाज नाही वाटत तुला? इट इज नॉट बोनसाय, त्याला बोनस म्हणतात. बोनस. ठीक आहे मी आय जास्त घातला, मला बोन्स द्या. बोनस बोनस म्हणतात त्याला. त्याला बोनस म्हणतात. आणि असं काय केलंस रे तुला बोनस द्यायचं? हा असं काय मोठे तारे तोडलेस तू? हा 1.5 दमडीची लायकी नाही त्याला बोनस मागायला. कशाच्या आधारे बोनस मागतोस तू? इतना हसीन. ओरडते ना मी. गाणं कसलं करतोस मध्ये? 2 रुपयाचा प्रॉफिट कधी कंपनीला दिला नाहीस तू. कशाच्या आधारे बोनस मागतोस तू? नॉनसेन्स. आउट. काही मिळणार नाही बोनस वगैरे. अरे काय काय चाललंय? प्लीज 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 बोनस द्या. घरात पैसे नाही येतो. दिवाळी तोंडावर आली हो. मला बोनस द्या हो. मला पैसे द्या. आमच्या ज्या गरजा आहेत ना, अगदी मिनिमम गरजा आहेत त्या सुद्धा आम्हाला भागवता येत नाही हो. म्हणजे बायकोला ब्युटी पार्लर मध्ये जायचं नाही जाता येतो. ही तुझी गरज आहे? हो तिची आहे ना. काही मिळणार नाही तुम्हाला बोनस वगैरे. तुम्ही प्लीज जा. म्हणजे स्वतःकडे पैसे नाहीत म्हणून तुमच्यासाठी गिफ्ट सुद्धा आणलंय. हे बघा आणलंय, दाखवतो तुम्हाला. तुम्हाला वाटेल. हे घ्या हे घ्या. हे काय आणले तुम्ही? हे कारेट आहे. आंघोळीनंतर फोडायचं असतं ना. एवढं? आमच्यासाठी एवढं असतं. आता तुमच्यासाठी मला माहित नाही केवढं लागेल म्हणून मी घेऊन आलो. तू कारेट म्हणून कलिंगड आणलेस माझ्यासाठी?
हे कलिंगड आहे? याला कलिंगड म्हणतात माणसा. ठीक आहे, एक काम करा, तुमच्या मुलाला द्या, सांगा चौगुले मामाने दिलाय, मग मी भाऊबीजेला येईन तेव्हा त्याच्याशी बोल. तू काही भाऊ बिऊ नाहीयेस माझा, प्लीज. ठीक आहे, विशू पाडवायला येईन मग. पडवायला काय, पडवायचा काय संबंध? आता अभ्यंग स्नानाला प्लीज बोलवू नका. नाही चौगुले, तुम्ही एक काम करा, तुम्ही अभ्यंग स्नानाला याच. ओ रिअली? हो खरंच तुम्ही या. काय सांगताय? म्हणजे काय करत माहिती का मी, त्या पायाखाली ना तुम्हालाच कारटे म्हणून चिरडे नसा. आउट, जा स्वतःच्या कामाला जा प्लीज. म्हणजे हे मग आपण आता बोन्स कन्फर्म समजूया. कन्फर्म मिळणार नाही. आउट. ठीक आहे, हे कलिंगड घेऊन जा. मॅडम, माझ्या मुलीने 4 वर्षाच्या मुलीने तुमच्यासाठी चिठ्ठी लिहिली आहे, ती मला तुम्हाला द्यायची होती. घ्या मॅडम चिठ्ठी. हा ठीक आहे, मी वाचते ना. आता वाचा. तुम्हाला तिचं अक्षर नाही लागलं तर मी सांगेन काय आहे ते. प्लीज, 4 वर्षाची मुलगी आहे माझी, प्लीज वाचा मॅडम. हा ठीक आहे, वाचते. प्लीज. प्रिय विशू मावशी, माझा गोड गोड पप्पा तुला घे. हे काय पापा आहे, गोड गोड पापा तुला घे. पप्पा चुकून लिहिले त्यांनी, 4 वर्षाची. गोड गोड पापा, गोड गोड पापा तुला घे. पप्पा. विशू मावशी, प्लीज तू पप्पांना बेसीन दे. या पप्पा बोनसाय म्हणतो आणि मुलगी बेसीन म्हणते. 4 वर्षाची मुलगी आहे, जरा प्लीज पुढे वाचा. बर ठीक आहे, हरकत नाही. तू पप्पांना खूप खूप पैसे दे, म्हणजे ते मला डॉल आणतील. हाऊ स्वीट. भुईचक्र आणतील, फुलभाज्या आणतील, खाऊ आणतील. हाऊ स्वीट इज दॅट. विशुमावशी, विशुमावशी, मी जर या दिवाळीला खाऊच खाल्ला नाही आणि उपाशी राहिले तर तुला आवडेल का ग विशुमावशी? पोअर गर्ल. काल आमच्याकडे पैसे नव्हते तर पप्पांनी मला तांदळाच्या पिठात पाणी घालून दूध म्हणून दिलं. ते मी पण प्यायले. माझा पप्पा खूप क्यूट आहे, हँडसम आहे. त्यांना त्रास नको देऊस. त्यांना 15 दिवस सुट्टी दे. थँक्यू. सापात साप घोनस. माझ्या पप्पाला दे तू बोनस. बुबू करतो भॉ भॉ भॉ. बोनस न देणाऱ्याच्या आईचा घॉ. काय हे पत्र तुमच्या 4 वर्षाच्या मुलींनी लिहिलंय? हो लिहिलंय. तुम्हाला काय लाज वाटते? खरंच लिहिलंय. कुठल्या थराला उतरताय? खरंच लिहिलंय. 4 वर्षाच्या मुलीला माझ्या पुढ्यात उभं करता, तुम्हाला लाज नाही वाटत? नाही, खरंच तुम्ही लिहिलं ना पत्र? खरं सांगा, तुम्ही लिहिलंय ना पत्र? तुम्ही कसं ओळखलं? त्या 4 वर्षाच्या मुलींनी लिहिलं पत्र असं सांगतो आणि स्वतः खाली सही करतोस. मी एवढंच चुकलं नाही तर खपलं असतं यार. नाही तर मला कळलंच नसतं ना ते. नॉनसेन्स. आउट, आउट फ्रॉम हिअर, आउट. म्हणजे तुम्ही मला बोनस देणार आहात? मिळणार नाही. फायनल विचारतोय, मला बोनस मिळणार आहे की नाही? मिळणार नाही. बस बस. माझ्यावर आवाज. माझ्यावर आवाज. येस, तुझ्यावर. मला जर आता बोनस मिळाला नाही. अरे तू रे. येस अगं तू ग. अगं तू. मला जर आता बोनस मिळाला नाही हा तर मी ऑफिसच्या खिडकीच्या बाहेर उडी मारून आत्महत्या करेन. जेलमध्ये जाशील तू. व्हॉट यू से? जा मार. मी खरंच मारेन ना, मी सिन्सिअरली सांगतोय. जा उडी मार. आत्ता जातो मी. राईट नाऊ आय एम गोइंग. गो. आता का नाही म्हणता? कुणी अडवलं? कुणी अडवलं? मला वाटलं तुम्ही थांबा म्हणाल. गो जम्प. विशू पापी आहेस तू. बोनस दिला असतं तर काय झालं असतं? ओ गॉड. अरे या माणसाने खरंच उडी मारली. अरे मी याचा चेक रेडी केला होता बोनस. कसा रे लोचटासारखा आलास तू? धमकी देतोस मला उडी मारण्याची?
ग्राउंड फ्लोअरला ऑफिस आहे आपलं. तिथून उडी मारणार आहेस? गो टू युअर डेस्क. गो गो. म्हणजे चेक रेडी आहे की नाही? रेडी नाहीये, तुला बोनस मिळणार नाही. धोका 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 धोका. सुपर परफॉर्मन्स. बघा सरपंच काय म्हणतात. मकरंदा, लय भारी. म्हणजे दिवाळीच्या काळात फराळाचा खमंगपणा आणि फटाक्यांची आतिषबाजी एकत्रच अनुभवायला मिळावी तसा हा सादरीकरणाचा सोहळा. अप्रतिम सादरीकरण. आणि सम्या तुझं लढाई में बढाई आणि खजिने में गावऱ्या हे जे बेरिंग होतं ते अफलातून. क्या बात आहे. दोघांसाठी मी उभा राहून टाळ्या वाजवतो. मंडळी, एलिमिनेशन झालंच तर अभिनयाचं दुकान बंद होईल या भीतीनं निमिषनं फटाक्यांचं दुकान टाकलंय. आणि अभिनयाच्या दुकानातला त्याचा पार्टनर सनी भूषण तिथे खरेदी करायला आलाय. बघूया तिथे काय घडतंय. क्या बात है, क्या बात है. काय ही रोषणाई. नमस्कार नमस्कार सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी दिवाळी. हा, तुम्हाला सांगतो, विनोद वीरांनी टाकलेले पंच आणि दिवाळीतले फटाके कधी सुटतील कधी फुटतील काही नेम नाही. म्हणजे सुटले तर सुटले आणि फुटले तर फुटले. हा, पण हा जो प्रत्येक पंच टाकला असतो ना त्यावरचा लाफ्टर आहे तो जसा आपल्याला आवरता येत नाही तसाच प्रत्येक फुटलेल्या फटाक्यामधला धूर आणि आवाज तो देखील आपल्याला सावरता येत नाही. पण या दोन्हीमध्ये एक फरक आहे बरं का. म्हणजे आपण जो विनोद टाकलाय त्याच्यावरच्या लाफ्टरमुळे माणसाचं आयुष्य वाढतं, पण जो फटाका फुटलाय त्याच्यातल्या धुरामुळे माणसाचं काय अख्ख्या पृथ्वीचं आयुष्य कमी होतं. वा वा. आणि हे सगळ्यांचंच दुःख आहे. आणि हे दुःख कमी होण्यासाठी म्हणजे प्रदूषण कमी होण्यासाठी मी एक तोडगा काढलाय. मी इको फ्रेंडली फटाक्याचं दुकान टाकलंय. वा. आता तुम्ही म्हणाल दुकानाचा सेटच नाहीये, तर तसं नाहीये. हे अख्खच्या अख्खच माझं दुकान आहे. हे सगळं माझं दुकान आहे. हास्य जत्रा, फटाके आणि फराळ भांडार. इथे तुम्हाला मिळणारे स्वस्त आणि मस्त फटाके. म्हणजे फटाक्यांबरोबर आकाशकंदील मिळणार, त्याच्यानंतर फराळ मिळणार, मिठाई मिळणार, सगळं मिळणार. आणि सगळं इको फ्रेंडली, एकदम स्वस्त दरात. म्हणजे काहीच काळजी. बोला कोणाला काय पाहिजे पटापट बोला, मी ऑर्डर घ्यायला चालू. बोला. Absolutely wonderful. Mind blowing, rocking Diwali to everybody. इंग्लिश कॅरेक्टर आहे आज. वा वा वा. इंग्लिश कॅरेक्टर. क्या बात आहे. यो दिवाळी मॅन. यो हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. मला तुमचं दुकान जाम आवडलंय. आवडलं ना. मस्त दुकान आहे ना. पण तुम्ही मिस करू नका. काय काय. अहो, इथून येताना तुमच्या स्वागतासाठी दुकानाच्या पुढ्यात रांगोळी काढली आहे. प्राजक्ता रांगोळी आहे. माइंड ब्लोइंग रांगोळी म्हणजे एव्हरेस्ट स्टॅब्युलस रांगोळी आहे. म्हणजे काय. फॉरेस्ट स्टॅब्युलस रांगोळी आहे. आणि साधी सुधी रांगोळी नाही, मुंबईची रांगोळी आहे. बघा रांगोळीवर फक्त बिल्डिंग आहेत, झाड कुठे फक्त बिल्डिंग. हा, आणि तुम्हाला सांगतो एवढं कौतुकाने बघू नका तिच्याकडे. का. तयार व्हायला खूप वेळ घेते हो. केवढे रंग. पण एक आहे, या रांगोळी शिवाय आमच्या अंगणाला शोभा नाही. आवडलं मला. रांगोळी आवडले मला. दुकान सुद्धा आवडलंय. थँक्यू थँक्यू. फटाके घ्यायचे. फटाके घ्यायचे. कसे दिले फटाके. तुमच्या खिसाला परवडणार तसे. अहो किसाला म्हणजे पैसे घेऊन आलोय मी. शाबास. हा, पण मला इको फ्रेंडली फटाके हवेत. इको फ्रेंडली फटाके. हा, म्हणजे धूर आला नाही पाहिजे. वा. जागृत नागरिक आहे मी. कसे. जागृत. जागृत. जागृत देवस्थान असतात तो. नागरिक जागरूक असतो. नाही म्हणजे कसं आहे, नागरिक जेव्हा जागरूक होतो ना तेव्हा तो देवस्थानासारखा असा प्रसिद्ध होत जातो. हो का. वा वा. काय वाक्य घेतलंय तुम्ही. वा वा वा. वा वा वा. आणि म्हणजे मेन महत्वाचं काय, मला इको फ्रेंडली फटाके हवेत. इको फ्रेंडली. हा, म्हणजे इकॉलॉजी आणि इकॉनॉमी हे असे दोन्ही सांभाळून इको फ्रेंडली फटाके हवेत. इकॉलॉजी इकॉनॉमी सांभाळून. वा वा वा. रायटर फ्रेंडली आता आज तुम्ही. सगळी वाक्य करेक्ट घेताय. वा वा. क्या बात आहे.
क्या बात आहे, एक वाक्य चुकत नाही आज. तुम्ही करेक्ट दुकानात आलायत. इथे इको फ्रेंडलीच फटाके विकतो मी. बोला तुम्ही ना दुकानात सगळे फटाके बघा आणि तुम्ही फक्त हात ठेवा, तो फटाका मी तुम्हाला लगेच देणार. बोला. बरं तो बाल्कनीतला कोपऱ्यातला फटाका आहे तो कुठला? बाल्कनीत बघा ते कोपऱ्यात. अरे बापरे, तोच फटाका आवडला का तुम्हाला? हो आपण मस्त आहे हा तो फटाका. शिवाली डम बाण. हो डायरेक्ट सॉरी मी एकदम थेट बोलून गेलो. सॉरी शिवाली अग्निबाण आहे तो. अग्निबाण म्हणजे तो सुरकण डायरेक्ट वर जातो. हा मग एका रेषेत वर जातो. म्हणजे डिलिव्हरीच्या वेळी तरी मला असंच सांगितलं गेलं होतं की एका रेषेत वर जातो. मी एकदा पेटवून बघितला तेव्हा कळलं सरळ न जाता कुठेही जाऊ शकतो तो. कुठेही जातो, कुठेही जाऊ शकतो. एवढा डेंजर फटाका आहे. हा फटाका बाद केला पाहिजे का बरं? तुम्हाला काय वाटतं हा फटाका बेभरवशाचा आहे? अजिबात. मग बेभरवशाचा फटाका? अहो मी लगेच कंपनीला कंप्लेंट केली. म्हटलं माझं ऑब्झर्वेशन सांगितलं, असा कसा हा फटाका कुठेही जातो. मग त्यांनी मला ती बाजूची ती मिशीवाली बाटली आहे ना ती दिली. शिवालीसाठी मिशीवाली बाटली? मग शिवाली आणि साधी सुधी बाटली नाहीये ती. हा मालणकर अँड सन्स कंपनीची खास गौरव बॉटल आहे ती. आणि या बाटलीत जर हा अग्निबाण ठेवला ना तरच तो सरळ जातो आणि फुटतो. या बाटली शिवाय जर कुठे तो गेला तर कुठे जाईल, काय पेटवेल, कोणाचे गावडे काढेल, कोणाचे वाभाडे काढेल, काही सांगू शकत नाही बाबा. आपण काही सांगू शकत नाही. पण मला एक प्रश्न आहे. काय की बाटलीत जर कलंडली आणि फुटली तर? सध्या चान्सेस त्याचे जास्त आहेत. बाटली कलंडायचे चान्सेस जास्त आहेत. पण टेन्शन घेऊ नका, आमच्याकडे 2 माणसं आहेत. ती आदल्या दिवशी त्याच्यात जरा वाळू भरतात. त्याच्यामुळे ती बाटली सध्या कलंड. पण काही सांगू शकत नाही. रिस्क तर आहे बाबा. रिस्क आहे ना. मग हे रिस्क वाले फटाके नको आपल्याला. नको? वेगळा आयटम द्या काहीतरी. बरं ठीक आहे, दुसरा पण. हा आयटम घ्या तुम्ही. हा एकदम नवा कोरा आयटम नाही, म्हणजे तसा जुनाच आयटम आहे पण रिलॉन्च होऊन आलाय. एकदम कमाल फटाका. प्रथमेश आणि श्रमेश डबल बार फटाका. ऍज अ फटाका तुम्ही हा यूज केलाच पाहिजे असं मला वाटतं. कारण माहितीये हा फटाका मार्केटमध्ये आल्यापासून इतर फटाक्यांचं मार्केट बसलंय. सगळे घाबरून आहेत. असं आहे का? मग एवढा कडक फटाका आहे? कडक? अहो नुसती वात पेटवून बघायची, असा कडकडून वाजतो ना की सांगायला नको. हा पण याचा पण एक प्रॉब्लेम आहे जरा. तो काय प्रॉब्लेम आहे याच्यात? हवा चायनीज माल आहे हो. याची काही गॅरंटी नाही देऊ शकत. कधी कधी नुसतीच वात पेटते, आतमध्ये सगळं ब्लँक. काय करायचं मग? चायनीज फटाका आहे ना? चायनीज माल म्हणजे अगदी स्वस्त असेल. स्वस्त? एकदम परवडण्यासारखं. आणि परवडणं सोडा हो, पण काय फटाका म्हणजे युजर फ्रेंडली हो आणि हाताळण्यासाठी एकदम सुरक्षित आहे. ओ इट्स अ यो दिवाळी मॅन. मला काहीतरी फॅन्सी आयटम दाखवा. ओ फॅन्सी इंग्लिश कॅरेक्टर आहे. फॅन्सी आयटम हवाय. हा आयटम आम्ही राखूनच ठेवलाय आमच्या दुकानात. अहो काय फॅन्सी फटाका आहे. तेजस प्रियदर्शनी कॉम्बो पॅक. वा व्हॉट अ नेम. मला हे नाव जॅम आवडलंय. नाव जॅम आवडलं ना? नावातच जोर आहे, बाकी सगळी शोभा आहे. शोभा? हा म्हणजे शोभेचे फटाके आहेत. वाजतील की नाही माहित नाही, पण दिसायला एकदम कडक. नाही पण पेटतील ना? म्हणजे पेटतील. अहो जबरदस्त पेटतात. मध्ये मध्ये सगळ्यांना थोडी शंका आली होती, अरे बापरे विजले की काय, म्हणून एलिमिनेट करायला गेले तर ताडकन पेटले हो. जबरदस्त पेटतात कधी कधी. असं आहे का? हो. शोभेचे आहेत ना ते? शोभेचेच राहू दे. मला काहीतरी मसालेदार दाखव. मसालेदार आहेत आहेत. फॅन्टॅस्टिक. ऍक्च्युली मसालेदार फटाके आहेत, पण त्यांनाच कधी कधी अजीर्ण होतं. असं सांगू आता तुम्हाला. कुठले ते फटाके सांगा ना मला. हाय हो एक फटाका, सनी निमिष फटाका. ते अजिबात वाजत नाही. असं कसं वाजत नाही? अहो काय सांगू तुम्हाला, त्यांचं वेगळंच आहे हो काहीतरी. म्हणजे आता तुम्ही बघा, आपण एक पेटी घेतली आणि त्याच्यात एक हापूस आंबा आणि एक चायनीज केळं ठेवलं आणि ती पेटी पॅक केली. ना धड आंब्याची म्हणून विकता येते, ना धड केळ्याची म्हणून विकता येते. असं झालंय त्या फटाक्याचं.
हा प्रॉब्लेम आहे सगळं. आणि काय ना हे म्हणजे ना कुठल्या नशिबाने एकत्र आलेत मला माहित नाही, पण म्हणजे सनी आणि निमिष हा फटाका म्हणजे कसं माहितीये, आता तुम्ही आलात, आता तुम्ही इथून फटाके घेणार, घरी जाणार, वाजवणार, फोडणार, सगळं होणार, मग तुम्ही माळ्यावर टाकून देणार, मग पुढच्या वर्षी परत ते फटाके काढणार, मग ते वाजतच नाही. ते फटाके म्हणजे हे फटाके आहेत, वाजतच नाही. असं कसं वाजणार, मी सांगतो तुला. अरे केळ्या, केळ्याने होत आहे, केल्याची पाहिजे. काय केल्याची पाहिजे? अरे करून दाखवलं पाहिजे. काय करून दाखवणार? तुला माहितीये तो सनी नावाचा फटाका आहे ना, तो 10 फटाक्यांसाठी भारी आहे. कुठून येतो हा कॉन्फिडन्स? चल चल आता दाखवतोच तुला. सनी ब्रँडचा पहिला फटाका, पाऊस. हा दिवाळी दसरा आमचा पाऊस फसला. झालं झालं? नाही अजून आहे, अजून आहे, अजून आहे. हा अजून आहे. हा सनी ब्रँडचं भुईचक्र. कुठं हे भुईचक्र? ए गर 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 भिंगरी ग फिरते भिंगरी. ए गर 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 भिंगरी ग फिरते भिंगरी. चक्राची वाट संपली. सगळ्या वाती झाल्या तुझ्या? ठवाक. हे काय? कधी कधी चक्र फुटत पण ना. अरे चक्रच फोडतोय, स्पंज कधी फोडायचे? ऐक ना, हे ना दिसायला छान दिसतंय, पण आवाजाचं काय? आवाजासाठी आहे ना निमिष, तू करशील ना बॅलेन्स. हेच ऐकायचं होतं रे. आता कळली माझी किंमत, म्हणून हा फटाका ठेवला होता मी. कळलं? हा? देऊ आता देऊ, लगेच पॅक करून टाक. तू बाकीचे फटाके बघून घ्या. बाल्कनीतले सगळे फटाके झाले. हा आता स्टॉल मधला हा कुठला फटाका आहे? कुठला? हा 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 तो बघ, तो बघ. अरे हा तर एकदम खास फटाका आहे. नम्रता सुरसुरी. हा हा सुरसुरी सुरसुरी सुरसुर सुरसुर सुरूच असते ती. स्किट मध्ये पण सुरूच असते. इथलं सुरसुर झालं की सोफ्यावर जाऊन पण सुरूच असते. सोफ्यावरून घरी गेली की व्हॉट्सअप ग्रुपवर पण सुरूच असते. मी तुला सांगतो, ही सुरसुरी नव्हती ना इथे दुकानात, दिवाळीच वाटत नव्हती रे. 4.5 महिने आउट ऑफ स्टॉक होती वेगळ्या फटाक्याच्या प्रोडक्शन साठी. पण वाटलंच नाही की दिवाळी आहे. आता आली आहे ना, आता वाटतंय की दिवाळी आहे. क्या बात आहे. वा वा. वी लव्ह यू सुरसुरी. हा पाहिजे, ही पाहिजे. हो पाहिजे पाहिजे. चला, done. पण काय हो तुमच्याकडे सगळे सिंगल सिंगल फटाके आहेत, अशी माळ वगैरे नाही का? ता 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 ता. तुम्ही आधी सिंगल विचारणार तर कशी सांगणार माळ? आमच्याकडे ना बंपर माळ आहे, 10,000 ची कॅपॅसिटी असलेली. हो. ही बघा, अंशुमन लवंगी माळ. अरे काय माळ आहे, एकदा फक्त वात पेटवून बघायची. जी सुरू होते असं म्हणता म्हणता 10,000 ची माळ कधी संपते काही कळत नाही आपल्याला. पण अख्खी माळ संपल्यावर कळतं खाली 501 तर असेच पडलेले असतात. ते बिचारे आशेने बघत असतात, अरे मी फुटलोच नाहीये. पण हे 500 सोडले तर बाकीचे उरलेले जे वाचतात ते 50,000च्या तोडीचे वाचतात. अशी लवंगी माळ आहे. क्या बात आहे. मग पण ह्या माईचं मला एक टेन्शन आलंय. काय टेन्शन आलं? म्हणजे समजा ही माळ मी वाजवली आणि माझ्या शेजारच्यांना बोलवलं आणि ते यायच्या आधीच ही माळ संपली तर? तुम्हाला काय शेजारच्यांना जळवायचंय? मग कुठे माळेच्या बंधात पडता तुम्ही चक्र हे बघा, भोजनेंचं ओंकार भुईचक्र हे घ्या तुम्ही. काय भुईचक्र आहे? एका अंगणात कधीच टिकत नाही, अजिबात टिकत नाही. जबरदस्त भुईचक्र. म्हणजे आता इथे फिरतंय स्किटच्या अंगणात, मध्येच एकांकिकेच्या अंगणात जातं. मग एकांकिकेच्या अंगणात खूप वेळ फिरतं मग कंटाळा आला की थोडं माईमच्या अंगणात जातं. अरे रे. मग माईमच्या अंगणात पण कंटाळा आला की एक चित्रपटाच्या अंगणात पण फेरफटका मारून येतं. मग काहीच नसलं की परत येतं स्किटच्या अंगणात. असं सगळं ते फिरत असतो. चक्र हे भुईचक्र जर सुसाट फिरावं असं तुम्हाला वाटत असेल तर इथे तिथे फिरवू नका. हे खांडेकरच्या गुळगुळीत अंगणावरच फिरलं पाहिजे.
तिथेच सुसाट फिरत. या बात लगेच पॅक करून टाका हे. लगेच पॅक करू. हो. चला चला चला. पण मी मागे येताना बघितलं छोटे बॉक्स दिसले मला. कसले? फटाक्यांचे बॉक्स. नाही नाही ते फटाक्यांचे बॉक्स नव्हते. मग? अहो दत्तू अगरबत्ती आणि बने माचीस आहे ती. तुम्हाला सांगतो या दत्तू अगरबत्ती आणि बने माचीस शिवाय या फटाक्यांना काही अर्थ नाही. अहो पेटणार कसे, म्हणून आम्ही या फटाक्यांवर ते दोन्ही फ्री देतो. देऊ तुम्हाला फ्री. हो सगळं पॅक करून सगळं पॅक करून. चल चल सगळं. आणि भाव जरा कमी लावा प्लीज. असं होणार नाही, असं जमणार नाही. हो असं काय करताय, मला अजून आकाश कंदील घ्यायचा आहे, मिठाई घ्यायची आहे, फराळ पण घ्यायचा आहे. तुम्ही बाहेर कशाला जाताय सगळं घ्यायला? अहो सगळं आहे माझ्याकडे. तुम्हाला आकाश कंदील हवाय ना? हो हो. हा बघा ना, समीर आकाश कंदील. ते बघा चिरबिऱ्या. तुम्हाला सांगतो आमच्या हास्य जत्रा दुकानाची जी कीर्ती आहे ना ती याच आकाश कंदीलाने आसमंतात पोहोचवली. क्या बात आहे सर. फक्त याने नाही, याच्या आत जो प्रकाश आहे ना तो या विशाखा पणतीचा आहे. आणि हिची ऊर्जा आहे म्हणून एवढा वर आसमंतात जातोय. पण ती पणती यांना झेपते का हो? झेपते, कधी कधी पेटते, जळायचा बाकी असतो कंदील. पण तुम्हाला सांगतो हा कंदील उंच आकाशात जावा याची पूर्ण काळजी ही पणती घेते. आणि ही पणती कधीच विझू नये याची काळजी हा आकाश कंदील घेत असतो. यालाच म्हणतात यो ट्युनिंग. हा जे आपल्यात नाहीये. आणि हे ट्युनिंग असलं तरच हा आकाश कंदील असा असं म्हणतात जातो. पहिलं पॅक करू. लगेच पॅक करू. लगेच पॅक करूया. अहो पण मिठाईचं काय? मिठाईसाठी पण अहो तुम्ही टेन्शन घेऊ नका. सगळे हे बघा डायबिटीस फ्री लाडू आहे आपल्याकडे. हा साधा सुद्धा लाडू नाही, खांडेकरांचा प्रसाद लाडू. डायबिटीस म्हणजे लाडू तुम्ही खायचा, शुगर याला होणार असा लाडू आहे आपल्याकडे. आणि एकदम फास्ट तयार होतो. अजिबात वेळ घेत नाही. रात्री रेसिपी द्या, सकाळी लाडू तयार. लाडू आहे अगदी अगदी अगदी. पण त्या लाडवाच्या वर तो काळ्या मनुकाचा पॅच कशाला लावलाय? ऍक्च्युली आम्ही पूर्वीपासून लाडू बनवतो तेव्हा आम्ही फक्त लाडूच बनवायचो. हल्लीचा पॅच आलाय मनुक्याचा ना. कसा वाटतो? कसं पण जाम जाम आवडतं मला. बरं झालं असं बोलला, त्याला जरा बरं वाटतं. पॅक करू. लगेच पॅक करून टाका. लगेच पॅक करू. लाडू झाले. आता फराळ राहिला. फराळाला थोडा प्रॉब्लेम आहे. काय? आमच्याकडे 2च आयटम आहेत फराळाचे. सांगा ना. नाही नाही आहेत पण एकदम चविष्ट आहेत. वर्षानुवर्षाची परंपरा आहे. अलकाताई गृहोद्योगाची चकली आहे आमच्याकडे. चकली मला जाम आवडते. हो ना. पण ती चकली खाऊन रडायला येते हो मला. अहो ते बरोबर आहे तुमचं. डोळ्यातनं पाणी येतं. नाही नाही येतं पाणी, पण आम्ही आता जरा रेसिपी बदलली आहे. डोळ्यातनं पाणी येईल पण हसून हसून डोळ्यातनं पाणी येईल अशी चकली आता ही. आणि दुसरा आयटम हा मकरंद अनारसे. साधा सुद्धा अनारसाला या. अहो या अनारसाला पाहिलं ना तरी खसखस पिकते हो. असा अनारसा आहे हा. क्या बात आहे. आणि या अनारसाची मजा घ्यायची असेल ना तर हा अनारसा शेतात खा. आणि कालव्याच्या बाजूला खाल्ला तर म्हणजे एकदम मस्त. अप्रतिम अनारसा आहे. अप्रतिम अनारसा. पण काय हो हा या अनारसाला सुद्धा काळ्या मनुकाचा पॅच. अनारसाला असतो का काळ्या मनुक्याचा पॅच? काय बोलतो तुला? माझं दुकान बंद करायचंय का? नाही वंडरफुल. मला जाम आवडलं तुझं दुकान. आवडलं ना? असं वाटतंय सगळे फटाके असेच घेऊन जावे. असेच घेऊन जावे. लुटून घेऊन जाणार तू? असं बरं लुटू देऊ आम्ही तुला. तो मॉनिटर आहे ना त्याच्या मागे आमचे 2 वॉचमन बसलेत. ते मोठे लुटू देणार आहे त्याला. जास्तीत जास्त प्रमोशन साठी घेऊन जाऊ देतील. तुम्हाला सांगतो त्या 2 वॉचमननी जीवापाड जपलंय ना म्हणून आजही ग्राहकांचं लाडकं दुकान आहे आमचं. करेक्ट आहे. घेणार विकत घेणार आणि सगळ्यांना घ्यायला लावणार. शाबास. अरे सोमवार ते गुरुवार 9 ते 10 फटाके दनादन वाजवणार. बाकीचे लोक 1-2 दिवस दिवाळी साजरी करतात. तुम्ही रोज दिवाळी साजरी करा. रोज दिवाळी साजरी करणार मी. येस. अरे वाजव रे. ये बात. वाजव.
इकडे 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 कमॉन यार वाजव यार. नाही त्याच्यावर आपण काहीच बोललो नाही, तो नाही वाजवणार. चल चल जाऊया चल. अरे काय यार कमॉन वाजव ना यार. क्या बात क्या बात क्या बात. जबरदस्त जबरदस्त एकदम कडक परफॉर्मन्स. बघा सरपंच काय म्हणतात. अलकाताई अप्रतिम उपमा दिल्या होत्या. अतिशय सुंदर लिहिले आहे. सचिन मोटेंची कॉन्सेप्ट आणि अमोल पाटीलांनी डायलॉग्स एवढे अप्रतिम लिहिले आहेत आणि प्रत्येकाचं जे काही वर्णन आहे ना म्हणजे इथे भिडत होतं. आणि निमिष कमाल आहे. आज तुम्हा दोघांची भट्टी आत्तापर्यंत झालेल्या स्किटमध्ये सर्वोत्तम स्क्रिप्ट. खरंच सांग. आणि निमिष एनर्जी दोघांची खरंच कमाल. निमिष सातत्याने डायलॉग्स होते, सातत्याने लाईन्स होत्या, पण कुठेही एनर्जी कमी पडली नाही. सलाम सलाम मनापासून. वा 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 वा. नमस्कार. एकदा जोरदार टाळ्या माझ्यासाठी झाल्या पाहिजेत. नमस्कार. मी तुमचा लाडका आणि नवीन होस्ट. पहिलंच साहस करतोय मी हे होस्टिंगचं. इथे आपल्या सोनी मराठीच्या 8 तारखा उभ्या आहेत. 8 आल्या होत्या, पण ती जी माझी जाऊ आहे बिचारी ती एकदम सुगरण आहे. आणि आम्ही विसरलो की आम्ही चकलीचं पीठ भिजवलं होतं. तर एवढे पाहुणे आले म्हटलं आता ते खोळंबायला नको, म्हणून मग ती चकल्या करायला घरी धावलेली आहे आणि मी किल्ला लढवते. बरं बरं. म्हणजे त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तुम्ही आहात बने कुटुंबाचे, बरोबर आहे. तर आता आपण वळणार आहोत काही गमतीदार गोष्टींकडे. तर तुम्ही सगळ्या तारका आहात. काही जणांचे नवरे आहेत या तुमच्या सिरियलमध्ये, तुमच्या सिरियलमध्ये काही जणांचे नवरे होणार आहेत. तर आता आपण एक गमतीदार खेळ खेळणार आहोत. तुम्ही उखाणे घेणार आहात त्या नवऱ्यांच्या नावाने. दादा मी घेऊ उखाणा प्लीज. अगं आज आता मी ठरलंय ना मी करायचं होस्टिंग. नाही होस्टिंग तूच कर, उखाणा मी घेते. बरं ठीक आहे. आपण बालहट्ट आहे हिचा. आपण उखाणा. चांगला आहे. ऐका ऐका मंडळी. आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा. वा वा वा. आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा. लग्नाची सगळी तयारी झाली आहे, पण नवरा मुलगा तर मिळायला हवा. वा क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. वधूवर सूचक मंडळाचे पैसे तिने वाचवलेले आहेत. तिने कॅमेऱ्यासमोर सांगितलेलं आहे की मी आहे, यंदा कर्तव्य आहे. त्यामुळे या ऑडिशन्स लवकर सुरू होतील. आम्ही डेट्स खाली स्क्रोल आहे तो बघा तुम्ही. तो ऑडिशनचा स्क्रोल तुम्हाला दिसेलच. धन्यवाद. पुढचं माझ्याकडे आहे सूत्र. ऑल द बेस्ट. तर आपण आता वळणार आहोत पुन्हा आपल्या उखाणांकडे. तर तुमचे जे काही नवरे आहेत त्यांची नावं तुम्ही घेऊ शकता किंवा समीर राव असं नाव घ्या आणि तुम्ही उखाणे घ्या पाहिजे तर. असं 4 नाही जाऊ नका. जाऊ नका. सॉरी नको. समीर राव नको. समीर राव नको. तुम्ही तुमचं घ्या किंवा अमुक असं घ्या. अमुक असं घेतलं तरी चालेल. हा तो तुम्ही आहात हर्षदाजी. तुम्ही पहिला उखाणा घ्या. पथ्य काही सांभाळत नाही, सतत खातो भजी आणि वडापाव. मकरंद रावांना सुबुद्धी दे, देवा मला पाव. वा वा वा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. बने कुटुंबाने ओपनिंग जबरदस्त केलेली आहे. आपण आता रियाकडे येऊया. रिया तुझ्या त्याच ॲटिट्यूडमध्ये उखाणा घे. ओ येस. सो जयदत्त आणि माझं फारसं खरं तर प्रेम नाहीच आहे, फारसं काय अजिबातच नाही आहे. सो उखाणा मी त्याच गोडीने घेणार आहे. रिया वर्दे घेते उखाणा. प्लीज केअरफुली लिसन. वा. जयदत्त काळेचं नाव घेते, त्याला शिकवणारे मी एक दिवस जबरदस्त लेसन. क्या बात है, क्या बात है, क्या बात है, क्या बात है. ऑलमोस्ट स्क्रीन पे एवढा तो मोठा होता, पण एनिवे काही हरकत नाही आहे. तर आता आपण येणार आहोत कॉन्स्टेबल अवनी यांच्याकडे. तुमच्या भारदस्त आवाजात एखादा उखाणा. छुन्नुक छुन्नुक जात होते, खिडकी वाट पाहत होते, तिकडून आला व्यापारी, त्यानं दिली सुपारी, सुपारी देते वाण्याला, हंडा आणते पाण्याला, पाणी आणते गंगेचे, मखर बनते भिंगाचे, एका मखरात 1 डोळा, दुसऱ्या मखरात 2 डोळे, तिसऱ्या मखरात बाळ खेळे, बाळाच्या हातात चांदीची डब्बी, चांदीच्या डब्बीत पैका, PSI संकेत वाघांचं नाव घेते, बाबांची राजकन्या. क्या बात है, क्या बात है. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. क्या बात आहे. जगातला सगळ्यात यमक नसणारा उखाणा आज आपण सगळ्यांनी ऐकला. अजून 2 मिनिटं झाले असते तर ब्रेक असा आवाज ऐकू आला असता तिकडे. एनिवे आपण पुढे वळणार आहोत काटे कुटुंबाची सगळ्यात मोठी मुलगी सरिता हिच्याकडे. पुरुष म्हणजे सागर, स्त्री म्हणजे सरिता. प्रभाकर रावांचं नाव घेते,
तुम्हा सर्वांकरिता. क्या बात आहे, क्या बात आहे. तर आता आपण वळणार आहोत शरयू काटेकडे. शरयू माझं नाव, शरयू माझं नाव, आसोला माझं गाव. वा वा. नवरी मिळे नवऱ्याला रोज रात्री 8 वाजता सोनी मराठीवर बघा, आणि जर ते मिस झालं तर 11 वाजता बघा, त्यानंतर दुपारी 1 वाजता, परत संध्याकाळी 8 वाजता बघा, पण नवरी मिळे नवऱ्याला नक्की बघा. क्या बात आहे. आउट ऑफ द स्टेडियम असा हा उखाणा होता. आता आपण वळणार आहोत कावेरीकडे. छोटा पॅकेट डबल धमाका. येस. दिवाळीच्या फराळात करत होते चकल्या. दिवाळीच्या फराळात करत होते चकल्या. अमुक तमुक रावांचं नाव घ्यायला सांगत होता हा. ये टकल्या. वा 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 वा. तर पुढे मी जातोय पूर्णाकडे. दिवाळीत लागलेले दिवे दिसतात किती कूल. अमुक तमुक रावांचं नाव घेते. असं का बघतोय? मला माहितीये मी दिसते ब्युटिफुल. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. वा हो. उखाणे झाल्यावर आपण आता वळणार आहोत एका प्रॅक्टिकल खेळाकडे. मी पण घेऊ का उखाणा? प्लीज प्लीज सर, प्लीज घ्या, प्लीज घ्या सर. मी काय राजकन्येमुळे प्रभावित होऊन मी पण एक लिहून काढला बरं उखाणा. हांड्यावर हांडे 7 हांडे, हांड्यावर हांडे 7 हांडे, त्यावर ठेवली परात, परातीत घेतले गहू, दारात आला भाऊ, भावाने दिली नथ, नथीनं राखते पत, गव्हाची केली खीर, खायला बसले दीर, दिरानं मागितलं पाणी, सांगितलं नंदेच्या कानी, कानात होते डूल, डुलाची पडली हुल, हुलीवरून आठवलं लग्न करून बाबांनी मला येड्यांच्या घरी पाठवलं. आपले दुसरे सरपंच आहेत अलकाताई. मी यांना सुद्धा विनंती करतो एखादा सुंदरसा उखाणा तुम्ही घ्या. समीर, मी सरपंच असल्यामुळे सामाजिक प्रश्नांची मला जाणीव आहे. नक्कीच. त्यामुळे मी त्यावरच एक उखाणा घेणार आहे. देवात देव महादेव, देवात देव महादेव, महादेवासमोर असतो नंदी, आमचे हे भलतेच निघाले छंदी फंदी, म्हणूनच गावात केली दारूबंदी. वा वा वा. क्या बात आहे, क्या बात आहे. अतिशय सुंदर असा उखाणा घेतलेला आहे. तर आपण आता वळणार आहोत आपल्या खेळाकडे. आता मी तुम्हाला एक विनंती करतो की तुमच्या समोर जे टिश्यू पेपर्स ठेवलेले आहेत ते तुम्ही उघडा आणि आत काय आहे ते बघा. तुमच्या समोर काही दिवाळीचे लाडू ठेवलेले आहेत आणि त्याच्यावर सुंदरशी अशी साखर पेरलेली आहे आणि ते श्रीमंताच्या घरचे लाडू असल्यामुळे वर बदाम सुद्धा लावलेले आहेत. मला ही कल्पना आहे तुम्ही सगळे डाएट कॉन्शियस आहात. आम्ही बरेच दिवस तुमच्या मागावर होतो, तुमचे काही फोटोग्राफ सुद्धा काढलेले आहेत. बऱ्याच जणी सेटवर डाएट आहे डाएट असं म्हणतात आणि बाहेर जाऊन वडापाव खाताना फोटो आमच्याकडे आहेत. ते आमच्याकडे आहेत. तर तुम्ही एखादं जर त्याच्यावर नकार देत असेल मी खाऊ शकत नाही तर ते फोटो आम्ही जनतेला दाखवू शकतो. त्यामुळे हे लाडू तुम्हाला खायचे आहेत. नियम असा आहे 1 मिनिट तुम्हाला मिळणार आहे, फक्त 1 मिनिट. या 1 मिनिटात जो कोणी सगळ्यात जास्त लाडू खाईल तो ही स्पर्धा जिंकेल आणि त्याला आधीचे मार्क्स आणि हे मार्क्स असे ॲड करून तुम्हाला बक्षीस दिलं जाईल. रूल असा आहे की तुम्ही आता लाडू खायला घेतलात, 1 मिनिट झालं, मी थांबवलं सगळं की तोंडात लाडू असला तरी हरकत नाही आहे. अच्छा. पण हातात असता कामा नये. लक्षात आलं? ओके. प्रत्येकाला लाडू समसमान देण्यात आलेले आहेत. तर आता आपण सुरू करूया आपल्या स्पर्धेला. तुम्ही सगळे तयार आहात? सगळ्यांनी हात असे ठेवा. मी 1 2 3 म्हणेन, तुम्ही सुरू करायचे. 1 2 3. काटे की टक्कर है. कमॉन. एक खाल्ला सुपर. कमॉन. जिंकायचंय फर्स्ट प्राइज. फर्स्ट प्राइज आहे, फर्स्ट प्राइज आहे. Come on! वेळ संपलेली आहे, वेळ संपलेली. एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी झाल्या पाहिजे. माझे एवढेच उरले का? आत्ताच दाखवून ठेवते बघ. या बाजूला खूप भ्रष्टाचार झालेला आहे.
तर आता खेळाचा राऊंड झालेला एकदा जोरदार टाळ्या ह्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. आता वेळ झालेली आहे, विजेती कोण आहे हे बघायचे. आणि या 7 तारखांपैकी विजेती आहे कॉन्स्टेबल अवनी. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. एवढ्या सिन्सिअरली लाडू खाताना कधीच कोणाला बघितलं नाही. शेवटी तिने कोंबला एक अख्खा लाडू असा. तुम्हाला मिळालेलं आहे पहिलं बक्षीस. तर मी आपल्या दोन्ही सरपंचांना इथे मंचावर येण्याची विनंती करतो. त्यांच्या हस्ते बक्षिसाचं वाटप होईल. तुम्ही त्यांना पण द्या एकेकाला. हे घ्या, हे घ्या. बहारदार असा हा कार्यक्रम झाला. प्रश्नोत्तराचा खेळ काय, लाडूंचा हा खेळ काय, किंवा उखाण्यांचा खेळ काय. मजा, खूप मजा आली. वा वा, सगळ्या नायिकांसाठी जोरदार टाळ्या. आणि थँक्यू सो मच, तुम्ही आमच्या या हास्य जत्रेत येऊन आमच्या या मंचाची शोभा वाढवलीत. वेळात वेळ काढून तुम्ही आलात, एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या.